नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता तिसरी मंथन विषय गणित घटक 1 संख्याज्ञान उपघटक 8 तीन अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम व्यवसाय। प्रश्न पहिला, खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिल्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो, संख्या चढत्या क्रमाने लिहिणे म्हणजे लहान कडून मोठ्याकडे संख्या लिहित जाणे। म्हणजे 1 नंबरला सगळ्यात लहान संख्या, त्यानंतर त्यापेक्षा मोठी, त्यानंतर त्यापेक्षा मोठी, त्यानंतर त्यापेक्षा मोठी, या क्रमाने जर आपण संख्या लिहिल्या तर हा चढता क्रम तयार होतो। आता आपल्याला या ठिकाणी चारही पर्यायांचा विचार करावा लागेल। पर्याय क्रमांक 1 आहे, पहिली संख्या आहे 34। आता 34 पेक्षा पुढची संख्या आहे 48। 34 पेक्षा मोठे आहेत 48 आणि 48 पेक्षा मोठी संख्या आहे 50। विद्यार्थी मित्रांनो, या पर्यायामध्ये संख्यांचा चढता क्रम लावलेला आहे। म्हणजे पहिल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 34, 48, 50। मित्रांनो, पर्याय क्रमांक 1 जर बरोबर असेल तर बाकीचे पुढचे पर्याय आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही। प्रश्न नंबर 2, 205, 255, 200, 202 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास संख्यांचा क्रम कोणता? विद्यार्थी मित्रांनो, या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लावायच्या आहेत। बघ आता चढता क्रम, चढता क्रम म्हटलं की सगळ्यात अगोदर सगळ्यात लहान संख्या, त्यानंतर त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, त्यापेक्षा मोठी, या क्रमाने आपण संख्या लिहिणार। आता सगळ्यात लहान संख्या आहे 200, त्यानंतर 200 पेक्षा मोठी संख्या आहे 202, 202 पेक्षा मोठी संख्या आहे 205 आणि सगळ्यात मोठी संख्या आहे 255। विद्यार्थी मित्रांनो, हा क्रम कुठे आहे? तर दुसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 200, 202, 205 आणि 255। पर्याय क्रमांक 2 मध्ये संख्यांचा चढता क्रम लावलेला आहे। दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2। प्रश्न नंबर 3, खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या आहेत? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्नामध्ये उतरत्या क्रमाचा अभ्यास करायचा आहे। कोणत्या गटामध्ये संख्या उतरत्या क्रमाने आहेत? आता उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या अगोदर, त्यानंतर त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान, या क्रमाने आपण संख्या लिहिणार। आता पर्याय क्रमांक 1 म्हणजे गट पहिला आहे बघा 58। 58 पेक्षा आता आपल्याला लहान संख्या पाहिजे आहे 57, बरोबर आहे। पण आता 57 पेक्षा पुढची संख्या लहान पाहिजे। 57 नंतर येणारी संख्या आहे 59। मित्रांनो, 57 पेक्षा 59 मोठे आहे, म्हणजे हा उतरता क्रम होऊ शकणार नाही। त्यानंतर पर्याय क्रमांक 2 आहे 38, त्यापेक्षा मोठी संख्या मित्रांनो या ठिकाणी आलेली आहे 40। 38 पेक्षा लहान संख्या असायला हवी होती, पुढची येणारी संख्या मोठी आली, म्हणजे हा सुद्धा उतरता क्रम होणार नाही। आता पर्याय क्रमांक आपण 3 बघितला 800, 800 पेक्षा लहान संख्या 755 आणि 755 पेक्षा लहान संख्या 604। विद्यार्थी मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 जो आहे या गटामध्ये संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत, म्हणून तिसऱ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। मग मित्रांनो, पर्याय क्रमांक 3 जर आपलं उत्तर असेल तर चौथा जो पर्याय आहे तो तपासून बघण्याची आवश्यकता नाही आहे, किंवा खात्री जर नसेल किंवा आपल्याला वाटतंय आणखीन चेक करायचं तर आपण त्या ठिकाणी चेक करू शकतो। तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3। प्रश्न नंबर 4, 129, 139, 127, 189 या संख्यांना क्रमाने 1 ते 4 क्रमांक दिल्यास या संख्यांचा उतरता क्रम कोणता असेल? मित्रांनो, या संख्यांना आपल्याला 1 ते 4 हे क्रमांक द्यायचे आहेत, म्हणजे 129ला देणार आपण 1 क्रमांक, 139ला आपण देणार 2 क्रमांक, त्यानंतर 127ला देणार आपण 3 आणि 189ला देणार आपण 4 क्रमांक। मित्रांनो, आपल्याला लावायचा आहे या ठिकाणी उतरता क्रम। आता उतरता क्रम म्हटलं की सगळ्यात मोठी संख्या अगोदर। आता या संख्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे? तर 189, म्हणजे ही सगळ्यात 1 नंबरला असेल, म्हणजे 4। त्यानंतर 189 पेक्षा लहान संख्या आहे 139, त्याला येणार पुढचा नंबर म्हणजे 2। 139 पेक्षा लहान संख्या आहे 129, म्हणजे त्याला येणार पुढचा नंबर म्हणजे 1।
आणि 129पेक्षा सुद्धा लहान संख्या आहे 127, त्याचा क्रमांक दिलेला आहे या ठिकाणी 3. म्हणजे मित्रांनो 4, 2, 1 आणि 3 असे क्रमांक या ठिकाणी आलेले आहेत. तर उतरता क्रम कोणता आहे? 4, 2, 1 आणि 3. मित्रांनो पर्यायामध्ये जर बघितलं तर असा क्रमांक कुठे आहे? तर पर्याय क्रमांक 4. बघा 4, 2, 1 आणि 3. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 5. 589, 598, 599, 595 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास तिसरी संख्या कोणती असेल? मित्रांनो या संख्यांचा लावायचा आहे आपल्याला चढता क्रम. आता चढता क्रम म्हटलं की सगळ्यात लहान संख्या अगोदर. मग आता सगळ्यात लहान संख्या कोणती आहे? तर मित्रांनो या ठिकाणी 589 ही संख्या सगळ्यात लहान आहे. त्यापेक्षा लहान आहे 595. म्हणजे आता चढता क्रम लावायचा आहे. म्हणजे 589 पेक्षा मोठी 595. 595 पेक्षा मोठी संख्या आहे 598 आणि 598 पेक्षा मोठी संख्या आहे 599. मित्रांनो या संख्यांचा आपण चढता क्रम लावलेला आहे. तिसरी संख्या क्रमाने लिहिल्यास तिसरी संख्या आहे मित्रांनो 598. म्हणजे पाचव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 598. प्रश्न नंबर 6. 705, 507, 750, 570 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास शेवटची संख्या कोणती? आता या ठिकाणी या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायची आहे आणि शेवटची संख्या कोणती आहे? विद्यार्थी मित्रांनो आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम. आता एक गोष्ट समजून घ्या, उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी संख्या आपण सुरुवातीला लिहिणार आणि सर्वात शेवटी कोणती संख्या असेल तर सर्वात लहान. आपल्याला प्रश्न विचारलाय शेवटची संख्या मित्रांनो सर्वात सुरुवातीला असेल सर्वात मोठी संख्या आणि सर्वात शेवटी कोणती असणार आहे? तर सर्वात लहान संख्या. मित्रांनो या संख्यांमध्ये जर आपण बघितलं तर सर्वात लहान संख्या कोणती आहे? तर सर्वात लहान संख्या आहे 507. मित्रांनो सर्वात शेवटची संख्या असेल 507. हे आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे 507. कारण की उतरता क्रम सर्वात अगोदर आपण सर्वात मोठी संख्या लिहिणार. सर्वात मोठी संख्या कोणती आहे? तर या ठिकाणी 750 ही झाली सर्वात मोठी आणि सर्वात लहान म्हणजे शेवटची संख्या असेल. सर्वात लहान संख्या आहे 507. म्हणजे सहाव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 507. प्रश्न नंबर 7. 297, 289 चौकट 283 या क्रमाने संख्यांच्या उतरत्या क्रमासाठी चौकटीत कोणती संख्या असेल? मित्रांनो चौकटीत असणारी संख्या आपल्याला शोधायची आहे. आता उतरता क्रम लावायचा आहे. उतरता क्रम म्हणजे मोठी संख्या अगोदर त्यानंतर लहान त्यापेक्षा लहान त्यापेक्षा लहान या क्रमाने संख्या आपल्याला लिहायच्यात. तर आता सगळ्यात मोठी संख्या दिलेली आहे आपल्याला 297. 297 पेक्षा लहान संख्या आहे 289. आता 289 पेक्षा लहान संख्या मित्रांनो 290 ही मोठी संख्या झाली म्हणजे हे येणार नाही. त्यानंतर 281. आता ही संख्या येऊ शकते मित्रांनो, पण 289च्या जवळची जर बघितली तर आपण 285 आहे. हां आता 283 त्यापेक्षा लहान 281 येते. 283 पेक्षा लहान 81 आहे म्हणून 81 या ठिकाणी येणार नाही. मग चौकटीच्या जागी मित्रांनो 296 जर म्हटलं तर 289 पेक्षा 296 मोठी आहे म्हणजे ही संख्या सुद्धा येणार नाही. मग 289 पेक्षा लहान संख्या कोणती आहे तर 285. म्हणजे चौकटीच्या जागी 285 येणार आणि 285 पेक्षा सुद्धा लहान संख्या आहे 283. म्हणजे सातव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. प्रश्न नंबर 8. 111 ते 119 या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पाचवी संख्या कोणती? मित्रांनो 111 ते 119 या संख्या आपल्याला चढत्या क्रमाने लिहायच्या आहे. चढता क्रम म्हणजे लहानकडून मोठ्याकडं. म्हणजे पहिली संख्या येणार 111, त्यानंतर 112, 113,
114, 115, त्यानंतर येणार 116, 117, 118 आणि 119 या संख्या मित्रांनो आपण चढत्या क्रमाने लिहिल्या. आपल्याला प्रश्न विचारला आहे पाचवी संख्या कोणती. ही झाली पहिली, दुसरी, तिसरी, चौथी आणि पाचवी. पाचवी संख्या आहे 115. म्हणजे आठव्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 115. प्रश्न नंबर 9. 234 ते 238 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती. मित्रांनो या संख्या आपल्याला उतरत्या क्रमाने लिहायच्या आहेत. म्हणजे मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडे जायचं. म्हणजे पहिली संख्या येणार 238, ही सगळ्यात मोठी आहे, त्यापेक्षा लहान आहे 237, त्यानंतर 236, 235 आणि त्यानंतर येणार 234. मित्रांनो या संख्या आपण उतरत्या क्रमाने लिहिल्या. तर मधली संख्या कोणती आहे तर मित्रांनो 236 ही मधली संख्या आहे. म्हणजे 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 236. प्रश्न नंबर 10. 371, 214, 372, 368 यांना अनुक्रमे 1 ते 4 क्रमांक दिल्यास यांचा चढता क्रम कोणता असेल. मित्रांनो या संख्यांना आपल्याला अनुक्रमांक द्यायचा आहे या ठिकाणी, किंवा अनुक्रमे 1 ते 4 हे क्रमांक द्यायचे आहे. आता सुरुवातीला 371 त्याला देणार आपण 1 नंबर, त्यानंतर 214ला देणार आपण 2 नंबर, 372ला देणार आपण 3 नंबर आणि 368ला देणार आपण 4 नंबर. आणि हे 1 ते 4 क्रमांक दिल्यानंतर आपल्याला लावायचा आहे यांचा या ठिकाणी चढता क्रम. मित्रांनो चढता क्रम म्हटलं की सगळ्यात लहान संख्येकडून आपल्याला सगळ्यात मोठ्या संख्येकडे जायचं. मग आता सगळ्यात लहान संख्या कोणती आहे तर सगळ्यात लहान संख्या आहे 214. मग त्याचा क्रमांक किती आहे तो आहे 2. त्यानंतर 214 पेक्षा मोठी संख्या आहे 368. मग त्याचा क्रमांक आहे 4. त्यानंतर 368 पेक्षा मोठी संख्या आहे 371, त्याचा क्रमांक आहे 1. 371 पेक्षा मोठी संख्या आहे 372, ज्याचा क्रमांक आहे 3. म्हणजे 2, 4, 1 आणि 3 हे या ठिकाणी क्रमांक मित्रांनो झाले. हा या ठिकाणी चढता क्रम आहे. म्हणजे 10व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 2, 4, 1, 3. प्रश्न नंबर 11. 708, 780, 738, 698 या संख्या उतरत्या क्रमाने मांडल्यास दुसऱ्या व चौथ्या संख्येतील फरक किती. मित्रांनो या संख्या आपल्याला मांडायच्या आहेत उतरत्या क्रमाने. आता मित्रांनो उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या अगोदर येणार, त्यानंतर लहान लहान या क्रमाने. मग आता सगळ्यात मोठी संख्या आहे 780, त्यापेक्षा लहान आहे 738, त्यापेक्षा लहान आहे 708 आणि सगळ्यात लहान आहे 698. मित्रांनो आपण संख्या उतरत्या क्रमाने मांडलेल्या आहेत. दुसऱ्या आणि चौथ्या संख्येतील फरक, दुसरी आणि चौथी संख्या यातला फरक म्हणजे आपण वजाबाकी करणार, मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करणार. 738 वजा 698, 8 मधून 8 गेले, बाकी उरले 0. आता 3तून 9 जाणार नाही, 3 खोडायचे, वर घ्यायचे, 7कडनं हातचा, 7च्या जागी झाले 6 आणि 3च्या ठिकाणी झाले 13. 13तनं 9 गेले मित्रांनो, बाकी उरली 4 आणि 6तून 6 गेले 0. म्हणजे उत्तर आलं 40. म्हणजे 11व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 40. प्रश्न नंबर 12. 907, 897, 987, 989 या संख्या चढत्या क्रमाने मांडल्यास पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या कितीने जास्त आहे. विद्यार्थी मित्रांनो या संख्यांचा लावायचा आहे आपल्याला चढता क्रम. चढता क्रम म्हटलं की लहान संख्येकडून आपण मोठ्या संख्येकडे जाणार. आता सगळ्यात लहान संख्या 897, त्यापेक्षा मोठी आहे आता 900 आहे. 900 मध्ये 907 ही त्यापेक्षा मोठी आहे. 907 पेक्षा मोठी संख्या आहे 987.
आणि सगळ्यात मोठी संख्या आहे 989. आपल्याला प्रश्न विचारला आहे मित्रांनो, पहिल्या संख्येपेक्षा तिसरी संख्या कितीने जास्त आहे, म्हणजे मोठ्या संख्येतून आपण लहान संख्या वजा करणार. या ठिकाणी आपल्याला फरकच शोधायचा आहे. 987 वजा 897. 897, 7तनं 7 गेले 0, 8तून 9 जाणार नाही, 8 खोडायचे, वर घ्यायचे, 9कडनं हातचा, 9च्या जागी 8, 8च्या ठिकाणी झाले 18, 18तनं 9 गेले, बाकी उरली 9, 8तून 8 गेले 0. मित्रांनो उत्तर आलं 90 ने, म्हणजे 12व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 90 ने जास्त आहे. प्रश्न नंबर 13, खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. मित्रांनो 4 पर्याय आहेत, 4 पर्यायांमधल्या कोणत्या पर्यायामध्ये संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. आता उतरता क्रम म्हटलं की मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडं. आता पर्याय क्रमांक अ 245 ही जर मोठी संख्या असेल तर पुढची संख्या त्यापेक्षा लहान असायला हवी, कारण की आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम. मित्रांनो 245 नंतर 284 ही संख्या मोठी आली, ही संख्या लहान यायला पाहिजे, म्हणजे हा उतरता क्रम होऊ शकत नाही. पर्याय क्रमांक आहे ब. आता 897 पेक्षा लहान संख्या आहे 876, बरोबर. 876 पेक्षा लहान संख्या आहे 789. मित्रांनो हा या ठिकाणी उतरता क्रम होईल. बघा 897, 876 आणि 789. पर्याय क्रमांक क 321 पेक्षा लहान संख्या 212, 212 पेक्षा लहान संख्या 132. विद्यार्थी मित्रांनो हा उतरता क्रम आहे, कारण की या पर्यायामध्ये संख्या उतरत्या क्रमाने आलेल्या आहेत, मोठी संख्या त्यापेक्षा लहान, त्यापेक्षा लहान. आणि पर्याय क्रमांक आहे ड. आता 452 नंतर 465 संख्या आली, म्हणजे मोठी संख्या आहे, म्हणजे हा उतरता क्रम होऊ शकणार नाही. मित्रांनो उतरता क्रम ब आणि क आहे, म्हणजे 13व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, फक्त ब आणि क योग्य. प्रश्न नंबर 14, 504, 520 चौकट 528 या क्रमाने संख्यांचा चढता क्रम लावण्यासाठी रिकाम्या चौकटीत कोणती संख्या येईल. मित्रांनो या संख्यांचा लावायचा आहे आपल्याला चढता क्रम. आता 504 पेक्षा मोठी संख्या आहे 520. आता 520 पेक्षा मोठी संख्या आणि 528 पेक्षा लहान संख्या कोणती आहे. तर मित्रांनो 625 जर म्हटलं तर ही सगळ्यात मोठी संख्या आहे, या संख्येचा आपल्याला विचार करायचा नाही. त्यानंतर आहे 527. मित्रांनो 520 आणि 528च्या मध्ये 527 येऊ शकते. पुढे आहे 537. मित्रांनो 537 ही संख्या 528च्या पण पुढे असेल, पण आपल्याला 528च्या पुढच्या संख्येचा विचार करायचा नाहीये. तर 520च्या पुढे आणि 528च्या मध्ये, म्हणजे पर्याय क्रमांक क आपलं उत्तर येणार नाहीये. पर्याय क्रमांक ड आहे 524. मित्रांनो 520 आणि 528च्या मध्ये 524 ही संख्या सुद्धा येऊ शकते, म्हणजे ब सुद्धा येऊ शकते आणि ड सुद्धा येऊ शकते. म्हणून 14व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न नंबर 15, खालीलपैकी किती गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत. मित्रांनो किती गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत हे आपल्याला महत्त्वाचं आहे. आता पर्याय क्रमांक 1, आता उतरता क्रम आपल्याला विचारात घ्यायचा आहे. उतरता क्रम म्हटलं की मोठ्या संख्येकडून लहान संख्येकडं. आता 255 मोठी आहे त्यापेक्षा लहान आहे 205, 205 पेक्षा लहान 200 आणि 200 पेक्षा सुद्धा लहान 198. मित्रांनो या पर्यायामध्ये संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत. आपल्याला बघायचं आहे कोणत्या पर्यायामध्ये संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत. आता पर्याय क्रमांक ब आहे 805. 805 नंतर मित्रांनो पुढची संख्या आली 817, ही त्यापेक्षा मोठी आहे, म्हणजे हा उतरता क्रम होऊ शकणार नाही. त्यानंतर पर्याय क्रमांक क 306, त्यानंतर पुढे आली 324, ही मोठी संख्या आहे. मित्रांनो हा सुद्धा उतरता क्रम होऊ शकणार नाही. पर्याय क्रमांक ड आहे 652. 652 पेक्षा लहान संख्या आहे 552. 552 पेक्षा लहान संख्या आहे 452, पण त्यापेक्षा लहान संख्या मित्रांनो पुढे यायला पाहिजे होती, पण 452 पेक्षा मोठी संख्या पुढे आली 852. म्हणून हा पर्याय सुद्धा उतरता क्रम होऊ शकत
नाही. आपल्याला प्रश्न होता किती गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत. तर मित्रांनो 1, 2 आणि 3 पर्यायातील किंवा 3 गटातील संख्या उतरत्या क्रमाने लिहिलेल्या नाहीत. म्हणून 15व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 3. प्रश्न नंबर 16. खालीलपैकी कोणत्या गटातील संख्या चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत? मित्रांनो चढत्या क्रमाने लिहिलेल्या आहेत असे गट कोणते आहेत? आता पर्याय क्रमांक आहे 1, 214. आता चढता क्रम म्हटलं की लहान संख्या त्यानंतर मोठी संख्या त्यानंतर त्यापेक्षा मोठी त्यापेक्षा मोठी. आता पर्याय क्रमांक 214. 214 पेक्षा मोठी संख्या यायला पाहिजे, पण मित्रांनो 214 नंतर 208 आली, ही लहान संख्या आहे म्हणजे हा चढता क्रम होऊ शकत नाही. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ब आहे 456. 456 पेक्षा मोठी संख्या आहे 467. 467 पेक्षा मोठी संख्या 474 आणि 474 पेक्षा मोठी संख्या आहे 479. विद्यार्थी मित्रांनो हा चढता क्रम आहे. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक क 609. 609 पेक्षा मोठी संख्या आहे. मित्रांनो 609 नंतर त्यापेक्षा मोठी संख्या यायला पाहिजे होती, पण या ठिकाणी संख्या आली 359. ही लहान संख्या आहे म्हणून हा चढता क्रम होऊ शकत नाही. त्यानंतर आहे पर्याय क्रमांक ड 152. 152 पेक्षा मोठी संख्या 234. 234 पेक्षा मोठी संख्या 243. 243 पेक्षा सुद्धा मोठी संख्या आहे 361. विद्यार्थी मित्रांनो पर्याय क्रमांक ड हा सुद्धा चढत्या क्रमाने या ठिकाणी संख्या लिहिलेल्या आहेत. आपलं उत्तर आहे ब आणि ड. म्हणजे 16व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, फक्त ब आणि ड योग्य. प्रश्न नंबर 17. 963, 672, 904, 654, 675 या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? विद्यार्थी मित्रांनो या संख्यांचा आपल्याला लावायचा आहे उतरता क्रम. उतरता क्रम म्हणजे सगळ्यात मोठी संख्या अगोदर त्यानंतर लहान लहान या क्रमानं. आता सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे तर या ठिकाणी 900. 900 मध्ये 963. 963 ही सगळ्यात मोठी संख्या आहे. त्यापेक्षा लहान संख्या आहे 904. त्यानंतर 904 पेक्षा लहान आता 600. 600 मध्ये लहान संख्या कोणती आहे तर 675. त्यापेक्षा लहान संख्या आहे 672 आणि 672 पेक्षा सुद्धा लहान संख्या आहे 654. मित्रांनो आपल्याला प्रश्न विचारलाय उतरत्या क्रमाने लिहिल्यास मधली संख्या कोणती? तर मध्ये संख्या आहे 675. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 17व्या प्रश्नाचं उत्तर आहे 675 ड. म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे फक्त ड योग्य. प्रश्न नंबर 18. 774, 747, 478, 776 या संख्यांचा योग्य चढता क्रम कोणता? विद्यार्थी मित्रांनो आपल्याला दिलेल्या संख्या आहेत त्यांचा लावायचा आहे चढता क्रम. चढता क्रम म्हणजे सगळ्यात लहान संख्येकडून सगळ्यात मोठ्या संख्येकडे आपल्याला संख्या क्रमाने लिहित जायचे आहे. सगळ्यात लहान संख्या आहे 478. आता त्यापेक्षा मोठी संख्या आहे आता 700. 700 मध्ये 747. त्यापेक्षा मोठी संख्या आहे 774 आणि सगळ्यात मोठी संख्या आहे 776. हा झाला विद्यार्थी मित्रांनो संख्यांचा चढता क्रम. 478, 747, 774, 776. विद्यार्थी मित्रांनो असा क्रम आपल्याला कुठे दिसतोय तर पर्याय क्रमांक क मध्ये आहे बघा. 478, 747, 774 आणि 776. मित्रांनो क हे आपलं उत्तर बरोबर आहे, पण खाली 4 पर्याय पुन्हा दिलेले आहेत. म्हणजे 18व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, फक्त क योग्य. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी 3 अंकी संख्यांचा चढता व उतरता क्रम या टॉपिकमधील व्यवसाय आपण बघितलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.